नमस्कार. जर आपण डिपार्टमेंट PSIचा अभ्यास करत असाल तर या भागामध्ये आपण महाराष्ट्र मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 या कायद्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामधील प्रकरण क्रमांक 1 प्रारंभिक, कलम 2 व्याख्या, कलम 2.2 बाटलीत भरणे, कलम 2.7 दारूचा गुत्ता, कलम 2.8 देशी दारू, कलम 2.10 विप्रकृत किंवा पिण्यास अयोग्य, कलम 2.10 अ विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ किंवा पिण्यास अयोग्य असे पदार्थ, कलम 2.22 मादक द्रव्य, कलम 2.23 मादक औषधी द्रव्य, कलम 2.24 दारू, कलम 2.30 अफू. प्रकरण 3 मनाई, कलम 11 मादक द्रव्य तयार करणे वगैरे यास या अधिनियमाच्या तरतुदी नियम यांना अनुसरून परवानगी देणे. कलम 12 दारू तयार करण्यास व दारूची भट्टी किंवा दारू गाळण्याचा कारखाना बांधल्यास किंवा चालवण्यास मनाई. कलम 13 दारूची विक्री वगैरे करण्यास मनाई. कलम 14 मादक औषधी द्रव्य आयात निर्यात करणे, परिवहन करणे, तयार करणे तसेच विकणे यास मनाई. कलम 15 गोड ताडीची आयात निर्यात, परिवहन व विक्रीस मनाई. कलम 16 ताडी देणारी झाडे छेदण्यास व त्यापासून ताडी काढण्यास मनाई. कलम 17 अफू जवळ बाळगण्यास मनाई. कलम 18 अज्ञात व्यक्तींना मादक द्रव्य विकण्यास मनाई 18 वर्षाखालील. कलम 19 ताडी विकण्यास मनाई. कलम 20 चरसाचे उत्पादन करण्यास मनाई. कलम 21 विप्रकृत केलेल्या मद्यसारात बदल करणे. कलम 21 अ विप्रकृत मद्यसारयुक्त पदार्थात बदल करणे. कलम 22 कोणतीही जागा दारूचा गुत्ता म्हणून वापरण्यासाठी परवानगी देण्यास मनाई. कलम 22 अ नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिकाखेरीज इतर कोणत्याही व्यक्तीने मादक दारूसाठी औषधोपचाराचे औषधपत्र देण्यास. कलम 23 मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यास अथवा जनतेतील एखाद्या व्यक्तीस अपराध करण्यास चिथावणी किंवा उत्तेजन देण्याच्या हेतूने कोणतेही कृत्य करण्यास मनाई. कलम 24 मादक द्रव्य वगैरे संबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास मनाई. कलम 24 अ ज्यात वैद्यकीय कारणाकरिता अल्कोहोल असेल तर ती द्रव्ये बाळगणे गुन्हा नाही. सौंदर्य प्रसाधने, औषधी वगैरे, पूर्ती प्रतिबंधक फवारणी औषधे वगैरे, स्वाद आणणारा अर्क किंवा शरबत वगैरे अशा कारणानिमित्त अल्कोहोल वापरणे गुन्हा ठरत नाही. कलम 65 मादक द्रव्य किंवा भांग यांची बेकायदेशीर आयात करण्याबद्दल शिक्षा अ जर असा अपराध पूर्णतः दारूबंदी असलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्रात केला असेल तर अशा प्रत्येक अपराधाबद्दल 3 ते 5 वर्ष किंवा 25,000 ते 50,000 रुपये दंड किंवा दोन्ही. ब जर असा अपराध पूर्णतः दारूबंदी असलेल्या क्षेत्रात दारूबंदी प्रतिबंधित क्षेत्र केला असेल तर पहिल्या अपराधाबद्दल 3 ते 5 वर्ष आणि 25,000 ते 1,00,000 रुपये इतका किंवा तिने चुकविलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या 2 पट इतक्या रकमेच्या यापैकी जी अधिक असेल एवढ्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. 2 दुसऱ्या अपराधाबद्दल 5 ते 7 वर्ष कैद आणि 1,00,000 रुपये इतका किंवा तिने चुकवलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या 3 पट इतक्या रकमेच्या यापैकी जी अधिक असेल एवढ्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. 3 तिसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल 7 ते 10 वर्ष कैद आणि 2 ते 5 लाख रुपये पेक्षा कमी नसेल इतका किंवा तिने चुकवलेल्या शुल्काच्या किंवा फीच्या 4 पट इतक्या रकमेच्या यापैकी जी अधिक असेल एवढ्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. कलम 66 भांगेची बेकायदेशीररित्या लागवड व गोळा करण्याबद्दल शिक्षा जर असा अपराध पूर्णतः दारूबंदी असलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्रात केला असेल तर अशा प्रत्येक अपराधाबद्दल पहिल्या अपराधाबद्दल 6 महिने कैद किंवा 10,000 रुपये दंड, परंतु न्यायालयाच्या निकालपत्रात त्याविरुद्ध नमूद करण्यात येतील अशा विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी अशी कारावासाची शिक्षा कमीत कमी 3 महिने कैद आणि कमीत कमी 5,000 रुपये इतका दंड. दुसऱ्या अपराधाबद्दल 2 वर्ष कैद किंवा 20,000 रुपये दंड, परंतु न्यायालयाच्या निकालपत्रात त्याविरुद्ध नमूद करण्यात येतील अशा विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी अशा कारावासाची शिक्षा कमीत कमी 6 महिने कैद आणि कमीत कमी 10,000 रुपये दंड. तिसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल
2 वर्ष कैद किंवा 20,000 रुपये दंड, परंतु न्यायालयाच्या निकालपत्रात त्याविरुद्ध नमूद करण्यात येतील अशा विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी अशी कारावासाची शिक्षा कमीत कमी 9 महिने कैद आणि कमीत कमी 10,000 रुपये दंड. जर असा अपराध पूर्णतः दारूबंदी असलेल्या क्षेत्रात दारूबंदी प्रतिबंधित क्षेत्र केला असेल तर अशा प्रत्येक अपराधाबद्दल 1. पहिल्या अपराधाबद्दल 6 महिन्यांपर्यंत वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा 10,000 रुपयांपर्यंत वाढवता येईल इतक्या रकमेच्या किंवा जप्त केलेल्या दारूच्या किमतीच्या दुप्पट इतक्या रकमेच्या यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. 2. दुसऱ्या अपराधाबद्दल 2 वर्षापर्यंत वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा 20,000 रुपयांपर्यंत वाढवता येईल इतक्या रकमेच्या किंवा जप्त केलेल्या दारूच्या किमतीच्या तिप्पट इतक्या रकमेच्या यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. तिसऱ्या व नंतरच्या प्रत्येक अपराधाबद्दल 2 वर्षापर्यंत वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा 20,000 रुपयांपर्यंत वाढवता येईल इतक्या रकमेच्या किंवा जप्त केलेल्या दारूच्या किमतीच्या 4 पट इतक्या रकमेच्या यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. या प्रकरणाच्या अपराधाबाबत न्याय चौकशीत आरोपी व्यक्तीने मद्यसेवन केलेले आहे असे सिद्ध होण्याकरता त्या व्यक्तीच्या रक्तातील मद्यार्काचे प्रमाण आकारमानातील वजनाने 0.05% अधिक असले पाहिजे. अपवाद: परंतु जर असा इसम एखाद्या दवाखान्यात उपचार घेण्याकरिता इनडोअर पेशंट आहे आणि त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने अल्कोहोलयुक्त औषधे दिली जात होती, आदेशाचे नियमांचे उल्लंघन करण्यात आले नव्हते, हे सिद्ध करण्याचा बोजा आरोपी व्यक्तीवर असेल. कलम 66 अफूची बेकायदेशीररित्या आयात करणे वगैरे बद्दल शिक्षा. शिक्षा अशा प्रत्येक अपराधाबद्दल 3 वर्ष आणि दंड. कलम 67 मनुष्यास पिण्यास हानिकारक असणाऱ्या द्रव्यामध्ये भेसळ करण्याबद्दल शिक्षा. शिक्षा 3 ते 5 वर्ष किंवा 25,000 ते 50,000 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 67(1) विपकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थात फेरबदल करणे किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शिक्षा. शिक्षा 3 ते 5 वर्ष किंवा 25,000 ते 50,000 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 67(1) औषधोपचाराच्या औषधपत्रासंबंधी असलेल्या तरतुदीचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा. शिक्षा 6 महिने कैद किंवा 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 67(अ) कलम 59(अ) च्या तरतुदींचे उल्लंघन करून कलम 24(अ) मध्ये नमूद केलेला पदार्थ तयार करण्याबद्दल शिक्षा. शिक्षा 1 वर्ष कैद किंवा 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 67(ब) पोटकलम 1 खाली आयुक्तांची खात्री करून देण्यात किंवा 59(ब) पोटकलम 2 अन्वये दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा. शिक्षा 1 वर्ष कैद किंवा 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 67(क) कलम 59(क) व 59(ड) यांच्या तरतुदींचे उल्लंघन करून विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ जवळ बाळगणे वगैरे बद्दल शिक्षा. शिक्षा असा अपराध सिद्ध झाल्यास 3 वर्षापर्यंत कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत वाढविता येईल अशी कैद किंवा 25,000 रुपये इतका द्रव्यदंड किंवा या दोन्ही शिक्षा होतील. कलम 68 दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे याबद्दल शिक्षेची तरतूद. जर असा अपराध पूर्णतः दारूबंदी असलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्रात केला असेल तर अशा प्रत्येक अपराधाबद्दल शिक्षा 3 ते 5 वर्ष किंवा 25,000 रुपये ते 50,000 रुपये दंड किंवा दोन्ही. जर असा अपराध पूर्णतः दारूबंदी असलेल्या क्षेत्रात दारूबंदी प्रतिबंधित क्षेत्र केला असेल तर अशा प्रत्येक अपराधाबद्दल 1. पहिल्या अपराधाबद्दल 3 ते 5 वर्ष आणि वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि 25,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत वाढवता येईल इतक्या रकमेच्या किंवा त्याने चुकवलेल्या शुल्क किंवा फीच्या किमतीच्या दुप्पट इतक्या रकमेच्या यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. 2. दुसऱ्या अपराधाबद्दल 5 ते 7 वर्ष आणि वाढवता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि 1 ते 2,00,000 रुपयांपर्यंत वाढवता येईल इतक्या रकमेच्या किंवा त्याने चुकवलेल्या शुल्क किंवा फीच्या किमतीच्या तिप्पट इतक्या रकमेच्या यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
तिसऱ्या व नंतरच्या प्रत्येक अपराधाबद्दल 7 ते 10 वर्ष आणि वाढविता येईल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि 2 ते 5 लाख रुपयांपर्यंत वाढविता येईल इतक्या रकमेच्या किंवा त्याने चुकवलेल्या शुल्क फीच्या किमतीच्या चौपट इतक्या रकमेच्या यापैकी जी अधिक असेल इतक्या रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल. कलम 63. 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या कायद्यातील नियमांचा किंवा अटींचा भंग करतील तर ते कट करण्याबद्दल शिक्षेस पात्र राहतील. शिक्षा 3 ते 5 वर्ष किंवा 25,000 रुपये ते 50,000 रुपये दंड किंवा दोन्ही. कलम 84. कोणत्याही गुत्यात दारू पिऊन धुंद झाल्याचे आढळून आल्यास शिक्षा. शिक्षा 5,000 रुपये द्रव्यदंड. कलम 85. दारू पिऊन धुंद झाल्याबद्दल व गैरशिस्त वागणुकीबद्दल शिक्षा. शिक्षा 1. पहिल्या अपराधाबद्दल 3 ते 6 महिने किंवा 5,000 रुपये ते 10,000 रुपये दंड. नंतरच्या अपराधाबद्दल 6 ते 1 वर्ष किंवा 7,500 ते 10,000 रुपये दंड. कलम 86. या अधिनियमाखाली अपराध करण्यासाठी कोणतीही जागा वापरण्याची परवानगी देण्याबद्दल शिक्षा. शिक्षा जर असा अपराध पूर्णतः दारूबंदी असलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्रात केला असेल तर अशा प्रत्येक अपराधाबद्दल 6 महिने कैद किंवा 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही, परंतु न्यायालयाच्या निकालपत्रात त्याविरुद्ध नमूद करण्यात येईल अशा विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी अशी कारावासाची शिक्षा 3 महिन्यापेक्षा कमी नाही आणि कैद किंवा 5,000 रुपयापेक्षा कमी नाही इतका दंड. जर असा अपराध पूर्णतः दारूबंदी असलेल्या क्षेत्रात दारूबंदी प्रतिबंधित क्षेत्र केला असेल तर अशा प्रत्येक अपराधाबद्दल 3 ते 5 वर्ष कैद आणि 25,000 ते 50,000 रुपये दंड किंवा चुकलेल्या फीच्या दुप्पट यापैकी जी जास्त असेल ती रक्कम. घराचा किंवा जमिनीचा मालक किंवा नियंत्रण ठेवणारा असेल तर असा मालक अशा अपराधात सक्रियपणे सहभागी झाला असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत जबाबदार धरण्यात येणार नाही. कलम 89. दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरवल्याबद्दल शिक्षा 6 महिने कैद किंवा 10,000 रुपये किंवा दोन्ही. कलम 119. काही विशिष्ट अपराधामध्ये जामीन घेता येत नाही. कलम 65, 67, 67 1 अ, 67 क, 70, 72 आणि 83 हे अजामीनपात्र गुन्हे आहेत. कलम 123. पोलीस अधिकाऱ्याच्या अपराध्यास अटक करून निषिद्ध पदार्थ जप्त करण्याचा अधिकार. आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनाने विशेष अधिकार दिलेला दारूबंदी अधिकारी किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास असा अधिकार आहे. कलम 126. फरारी आरोपीस किंवा कर्तव्यात अडथळा आणणाऱ्यास अधिपत्रा वाचून अटक करणे. कलम 127. नाव सांगण्यास नकार दिल्यास किंवा खोटे सांगितल्यास अटक करण्याचा अधिकार. आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनाने विशेष अधिकार दिलेला दारूबंदी अधिकारी यांना असा अधिकार आहे.